नमस्कार मित्रांनो, आज आपण क्लास 10 मधला कोऑर्डिनेट जॉमेट्री याच्यामधला क्वेश्चन पाहू. ठीक आहे, का म्हणताय पहा, 4 मार्कासाठी क्वेश्चन विचारते. थोडंसं म्हणजे बोर्डाच्या क्वेश्चन मध्ये जो लास्ट वाले क्वेश्चन असतात पहा, ठीक आहे, त्याच्यामध्ये 4 मार्काले क्वेश्चन विचारते. ठीक आहे, अशा टाइपचा. तर आपण हा वाला क्वेश्चन पाहूया. का म्हणताय पहा, ध्यान से देखो. पहिले या क्वेश्चनला समजू, ठीक आहे, आणि मग सॉल्व करू. ठीक आहे, का म्हणताय पहा, इफ -2 3 4 -3 and 4 5 आर द मिड पॉइंट्स ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, म्हणजे पहिली तो गोष्ट ध्यान से देखो, ट्रायंगलची गोष्ट करताय. कोणाची गोष्ट करताय? ट्रायंगलची. प्यार से पहिले ट्रायंगल काढू. चल, इथे एक ट्रायंगल काढू. ओके, का म्हणताय पहा, जे हा वाला पॉइंट, हा वाला पॉइंट, हा वाला पॉइंट दिली आहे. ठीक आहे, आर द मिड पॉइंट्स ऑफ द साइड्स ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, म्हणजे ट्रायंगलच्या जे साइडचे मिड पॉइंट आहे. तर पहिलं तर अनाथ ट्रायंगल वाटत आहे, नाव तर काहीच नाही. आपल्या मनात नाव देऊ एबीसी. ठीक आहे, मान के चलो एबीसी नाव दिलं, एक ट्रायंगल आहे. ठीक आहे, आपल्या मनात. ठीक आहे, आता काय म्हणता येतं, मिड पॉइंट आहे. ठीक आहे, हा वाला, हा वाला, हा वाला आर द मिड पॉइंट्स, आर द मिड पॉइंट्स ऑफ साइड्स ट्रायंगल. ओके, कोणत्या तरी यावाल्या ट्रायंगलच्या कोणत्या तरी, म्हणजे आता नाव तर दिलं. ठीक आहे, यावाल्या ट्रायंगलचे हे वाले पॉइंट मिड पॉइंट आहे. तर पहिले मिड पॉइंट घेऊन टाकू. ठीक आहे, तर याचं नामकरण करू. याला मानू पी. समजा, सपोज द्या हा एक क्यू आणि हा आर असं आपण मानू. ठीक आहे, आणि आता पी किती आहे पहा, -2 3 आणि क्यू किती आहे पहा, क्यू 4 -3 मिड पॉइंट आहे. समजलं ना. आणि हा किती आहे, 4 5 सब मिड पॉइंट आहे. पहिला आपण जुगाड केलो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे, समजला सर. ओके, आता पहा, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ इट्स सेंट्रॉइड. ठीक आहे, तर याच्या सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स का, तर सेंट्रॉइड काय राहते आपल्याला माहितीच आहे की जेव्हा तीन मेडियन एका ठिकाणी भेटतात. ठीक आहे, 3 मेडियन एका ठिकाणी भेटतात. फिलहाल के लिए मानून चलो, तर याला सेंट्रॉइड म्हणतात आणि जी ने डिनोटेट करतात. तर जो सेंट्रॉइड नाही माहित आहे ना, सपोज दॅट हा वाला सेंट्रॉइड आहे. सपोज दॅट 3 जण इथे भेटले, जी हा सेंट्रॉइड आहे आणि हा एक्स वाय असं मानू. जो आपल्याला फाइंड करायचा आहे ना, पहा ना, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ इट्स सेंट्रॉइड, तर जी मानू की ते आपल्याला फाइंड करतात. ठीक आहे, फिलहाल के लिए एवढी गोष्ट क्लिअर झाली. आता मग आपल्याकडे एबीसी हे वाले पॉइंट आपल्याला नाही माहित आहे. फिलहाल के लिए ती नामकरण करून टाकू, जे माहित नाही. याला x1 y1 मानू. ठीक आहे, म्हणाले काय नाही. ठीक आहे, पटलं. याला मानू x2 y2. ठीक आहे, आणि याला x3 y3. म्हणजे काय म्हटलं पहा, ए आय x1 y1, बी आय x2 y2 आणि सी आय x3 y3 असं मी मानलो. ठीक आहे, ओके. तर पुरा दिवसभर मानता येते आपल्याला. ठीक आहे, x10 x10 x11 कोणचा बी. ठीक आहे, तर सध्या पुरतं आपल्याला फिलहाल के लिए पॉइंट नाही माहित आहे, ते मानलो. ठीक आहे, ओके. आता बिलकुल बारी से याला सॉल्व करू. का म्हणताय? ठीक आहे, ओके. एवढं समजला क्वेश्चनचा म्हणणं काय, हेच कहाणी आतापर्यंत रटलो. ठीक आहे, बरोबर सांगितलं. आता पुढची कहाणी चालू करू पहा. ठीक आहे, तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का पहा, की आपण एक गोष्ट शिकलो होतो की हा जर मिड पॉइंट असेल, याची कहाणी सांगितलं तर बाकीची कहाणी क्लिअरच होईल. ठीक आहे, हा जर मिड पॉइंट आहे पी, तर सपोज दॅट हे वाले जर पॉइंट मला काढायचं असेल, हे वाले. ठीक आहे, तर मिड पॉइंटचा फॉर्म्युला काय राहते पहा, की धिस प्लस धिस डिवायडेड बाय 2. म्हणजे हा जर पॉइंट असेल, ठीक आहे, काय म्हटलं समजलं ना, हा जर पॉइंट आपल्याला काढायचा असेल, ठीक आहे, पण ते पहिलेच देऊ नाही बरं. ओके, फॉर्म्युला सांगता की हा जर पॉइंट पाहिजे असेल, ठीक आहे, तर समजून घ्या धिस प्लस धिस डिवायडेड बाय 2 हे तर माहित पाहिजे. ठीक आहे, ते एक काम करता पहा, पहिले आपण थोडंसं भाषण झाडून देऊ. इथे काय म्हणता पहा, इन ट्रायंगल एबीसी. ठीक आहे, आता पहा इथं कोणचा पण नाव नाही दिला, आपल्या मनाने. ठीक आहे, मी लिहिलं. आता एबीसी झालं, तर पॉइंट्स कोणते पहा, पॉइंट्स पी क्यू आर. आर काय, मिड पॉइंट्स आहेत. आर मिड पॉइंट्स कोणाचे, मिड पॉइंट्स ऑफ, हलका लिहून टाकू, साइड एबी, साइड एबी. ठीक आहे, त्यानंतर आता साइड तर सर्वच काल इथं बीसी. ओके, त्यानंतर एसी. आणि छोटीशी गोष्ट रिस्पेक्ट देऊ, अनुक्रमे. ठीक आहे, की पी याच्याच वे, क्यू याच्याच वे आणि आर याच्याच वे. ठीक आहे, ते थोडंसं एक लिहिता रिस्पेक्टिव्हली. कोणती, रिस्पेक्टिव्हली. एक रिस्पेक्ट दिलं, अनुक्रमे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता पहा, हे मिड पॉइंट आहे, तर डनकेचा बाय मिड पॉइंट फॉर्म्युला लावता पहा, बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. ठीक आहे, मिड पॉइंट फॉर्म्युला का म्हणते पहा, मिड पॉइंट फॉर्म्युला. ठीक आहे, ध्यान से देखो, मिड पॉइंट फॉर्म्युला का म्हणतात की पहा, इथं पहिले लिहिता की, ओके, ब्लू पेन वापरतो पहा, काय होईल की x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2. म्हणजेच कोणता पॉइंट, हा वाला पॉइंट इथं लिहून टाका. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ठीक आहे, पहा ना, हा पॉइंट म्हणजे x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2. ठीक आहे, एक काम करतो पहा, इकडे कमा देता, इकडे मिड पॉइंट पहा, काय होईल पहा, हा जर क्यूचा मिड पॉइंट आपल्याला माहित आहे की त्या 4 ना, तर याचा मिड पॉइंट काय, x2 प्लस x3 डिवायडेड बाय 2. म्हणजे हा ना. ठीक आहे, पहा ध्यान से देखो. ठीक आहे, म्हणजेच काय होईल पहा, x2 प्लस x3 डिवायडेड बाय 2 मीन्स हा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, त्यानंतर एक तिसरा आपण काढून टाकू पहा, का
ओके, इथे आहे पहा x1 प्लस x3 डिवायडेड बाय धिस पॉईंट. ठीक आहे, हाच तर मिड पॉईंट राहते म्हणजेच x1 प्लस x3 डिवायडेड बाय 2 मीन्स म्हणजे कोणता पॉईंट 4. ओके, हे झाला x1 ची कहाणी, x1 x2 x3. तसंच y चा पण असेल ना, कारण x आपण x कोऑर्डिनेट काढलो, y काढा लागेल ना, तर काय म्हणेल पहा आल्सो, दुसरा पहा ध्यान से देखो. ठीक आहे, आल्सो. ओके, तर एक काम करून घेतो पहा, पहिलं इकडे पहा थोडा एक गोष्ट याला पहिले सॉल्व्ह करून घेतो पहा, थोडासा मग काढू. इथं काय होईल पहा x1 प्लस x2 इज इक्वल टू, आता फिल करा. ठीक आहे, जागा ना फिल करा, x1 प्लस x2. आता हा जर इकडे मल्टिप्लाय नाही होईल का इकडे 2, तर 2 टू जा -4, इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे, ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर इकडे पहा हा इकडे मल्टिप्लाय होईल म्हणजेच काय पहा x2 प्लस x3 इज इक्वल टू 4 टू जा 8, इक्वेशन नंबर 2. तिकडे पण कहाणी काय होईल पहा की x1, ओके, कामा मामा देऊ बढिया. ठीक आहे, x1 प्लस x3 इकडे पण 8 आहे. ठीक आहे, बढिया कहाणी क्लिअर आहे इथपर्यंत, तर बढिया टकाटक कहाणी आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा आता मी हा वाला पॉईंटच मिटवूनच टाकतो. ठीक आहे, कारण इकडे जागा होईल का नाही, बरं एक पॉईंट लिहून टाकतो पहा इकडे. ठीक आहे, काय होईल पासून आता जसं आपण x1 आणि x2 x3 काढलो तसंच y च्या काढू पहा, ध्यान से देखो. काय होईल पहा y1 प्लस y2, चेक करा इथं आल्सो शब्द वापरतो त्याचप्रमाणे y1 प्लस y2. ओके, तर डिवायडेड बाय 2 मीन्स म्हणजे काय होते पहा y1 प्लस y2 म्हणजेच हा वाला एक 3. ध्यान से देखो. ओके, इथं काय होईल पहा पुन्हा इकडे पहा y2 प्लस y3 इथं पण होईल ना, तर काय होईल पहा y2 प्लस y3 डिवायडेड बाय 2 मीन्स काय होते पहा याच्यामधला -3 होईल. इथं प्रेमान लिहू -3. ठीक आहे, एंड कामाला देऊन टाका. तिसरा पहा y1 प्लस y3 डिवायडेड बाय 2 मीन्स कोणसा पॉइंट होईल पहा, ध्यान से देखो 5. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करतो, एवढा पार्ट मी मिटवूनच घेतो. ठीक आहे, पहा इकडे पहा. ओके, इथं होईल डायरेक्ट y1 प्लस y2. ठीक आहे, y1 प्लस y2 3 2 जा 6, इक्वेशन नंबर किती, एक काम करतो याला इक्वेशन 3 नाही दिलं. ठीक आहे, इथं 3 इथं 4 आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. इथे पहा काय होईल y2 प्लस y3 दॅट मीन्स काय होईल पहा प्लस मायनस 3 2 जा -6. ठीक आहे, इक्वेशन नंबर 5. वर्षभर इक्वेशन देऊ शकता, आपल्याला काय करायचं बरोबर. आणि तिसरा जो राहील पहा इथं इकडे लिहून टाकतो खाली पहा की y1 प्लस कोणसा y3 आणि इज इक्वल टू 5 टू जा 10, इक्वेशन नंबर 6. बहुत ही बढ़िया, प्यारा झाला. ठीक आहे, इथपर्यंत ओके. आता एक काम करू, पहिलं पहा एक काम करता याच्या मी फिलहाल के लिए काय करता, हा वाला इक्वेशन आणि हा वाला इक्वेशन पहिले ऍड करतो. ठीक आहे, हा वाला इक्वेशन दिसताय ना, पहिले x1 x2 x3 मध्ये जुगाड करता. काय पहा एडिंग, पहिले लिहिता एडिंग. कोण से इक्वेशन पहा, ध्यान से देखो 1 2 and 3. ठीक आहे, काय म्हणतो आपण एडिंग इक्वेशन 1 2 and 3 हे वाले इक्वेशन ऍड करतो. फायदा काय होईल पहा, फायदा तर नंतर पाहा, पहिले ऍड करता. इकडे पहा ध्यान से देखो येत असा. ठीक आहे, ओके, जास्त टाइम न लावता पहा x1 प्लस x1 2x1. ठीक आहे, चेक करा काय होईल पहा x1 प्लस x1 काय होईल 2x1. ठीक आहे, ध्यान से देखो इथे 2x1 पहा बरं, डायरेक्टली येतो, समजत आहे ना. पहा x1 प्लस x1 इज इक्वल टू 2x1. आता पहा x2 हा वाला x2 आणि हा वाला x2 प्लस 2x2. ओके, आणि प्यार से देखो कि x3 प्लस हा वाला x3 प्लस x3, तर 2x3 इज इक्वल टू किती आला पहा. आता पहिले इकडचे ऍड केलो ना, हा वाला पार्ट इकडे ऍड करा, किती होईल पहा 8 8 16. पहा ना इकडे ऍड 8 8 16 आणि 16 मधून 4 गेला तर कोणाकोणाला समजत की आन्सर 12 येणार. ठीक आहे, बहुत ही बढ़िया. आता चुपचाप मधून येथून 2 कॉमन काढतो पहा प्यार से, x1 प्लस x2 प्लस x3 इज इक्वल टू 12. आणि पहा इकडे पहा चिपकला मल्टिप्लाय, आता तिकडे जाऊन डिवाइड होईल. मी काय करता पहा झामध्ये कार्यक्रम करण्यापेक्षा 2 1 जा 2 2 6 जा 12 म्हणजे x1 प्लस x2 प्लस x3 इज इक्वल टू 6 आला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. एक नंबर काम झालं. थोडं बडे अक्षरामध्ये लिहू पहा x1 प्लस x2 प्लस x3 इज इक्वल टू किती आला 6 आला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करतो, हा पुरा भाषणच मिटवतो, याचा तर काही काम नाही. त्या कोपच्यात लिहिता एक गोष्ट की सेंट्राइड फॉर्म्युला का जर मला जिंदगीमध्ये कधी एक्स काढायचा राहिला. ओके, ध्यान से देखो. ठीक आहे, सेंट्राइडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, पुरा बेसिक तर मी डिटेल शिकवला क्लासमध्ये. ठीक आहे, इथं पहा काय होईल की एक्स जर काढायचा असेल ये वाला. ठीक आहे, x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 3 हा फॉर्म्युला राहते, बरोबर आहे ना. ओके, हा सेंट्राइडचा फॉर्म्युला. आणि y काढायचा असेल तर काय होईल y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3 असा फॉर्म्युला राहते.
तर थोडंसं सर जन्नत मला दिसतं पा की चुकीनं जर मी इथं 3 आणलो ना तर सर हा तर एक स्थिती येतात. ठीक आहे, पटलं ना? मग मी काय करता पा इथं जर 3 ने डिवाइड केलो आपल्याच म्हणाल, कारण सेंट्रॉइड फॉर्म्युला माहिती आहे ना, इथंही 3 ने डिवाइड करा म्हणजे काय होईल पा x1 प्लस x2 प्लस x3 डिवाइड बाय 3 आणि इथं 3 2 6 आणि याचाच अर्थ काय होते सुनो, याचाच अर्थ काय होते, याचाच अर्थ सर x होते ना सर, तर x बरोबर किती आला 2. बहुत ही बढ़िया प्यारा पान. याचा अर्थ सेंट्रॉइड म्हणजे x होते ना, x इज इक्वल टू 2. आता या कोपच्यात पा पुन्हा एक गोष्ट दाखवता. आता बिलकुल सेम कहाणी याच्यामध्ये करू पा. का होईल की आल्सो मी ऍड करत आहो, आल्सो का होईल पा इथं ऍड करता आल्सो ऍडिंग, पुन्हा ऍडिंग करता किती इक्वेशन कोणकोणचे पा 4 5 and 6. ओके, आता इथं हलकासा फॉर्म टाका. का होईल पा इकडे पा y1 प्लस y1 म्हणजे 2y1. ओके, प्लस इकडे पहा y2 प्लस y2 2y2 आणि इकडे पहा ध्यान से देखो पुन्हा y3 आणि y3 प्लस 2y3 इज इक्वल टू, आता याची ऍडिशन करता 6 6 तर उडल ऍड करता बरं पहा 6 आणि प्लस मायनस 6 0 ना, आणि राहिला 10. किती राहिला 10. आता पहा प्रेमानं बिलकुल 2 ले कामं काढता y1 प्लस y2 प्लस y3 इज इक्वल टू 10 आला. आणि पहा कोणाकोणाला एवढा समजत हा चिपको ना, हा तिकडे डिवाइड होईल तर 2 5 10 म्हणजे याचाच अर्थ सर या कोपच्यात जर मी आता आणलो तर y1 प्लस y2 प्लस y3 इज इक्वल टू 5 आला. आता पहा कोणाकोणाला एवढा समजत आहे. ठीक आहे, म्हणजे एवढा तर लालच ते येत असेल पहा. कोणती लालच येत आहे की सर मी इथं 3 ने डिवाइड केलो ना इकडे आपल्याला y तर असाच भेटते. ठीक आहे, फॉर्म्युला मी काय करता पहा इकडे 3 ने डिवाइड करता इकडे 3 ने, बरोबर. मग याचा अर्थ काय, याचा अर्थ तर y होस. ठीक आहे, आणि मग मला सांगा चुपचाप म्हणजे कोणाकोणाला माहित झाला की 5/3 सुद्धा भेटेल. ठीक आहे, आणि सर हाच तो x वे g. ठीक आहे, g म्हणजे सेंट्रॉइड, हाच तो वे सर x म्हणजे किती 5 चेक करा 2 आणि y म्हणजे किती 5/3 आणि अशा प्रकारे तुम्हाला 4 मार्क तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, बोर्डामध्ये अशा टाइपचे क्वेश्चन आखरीमध्ये दिमाग खराब करण्यासाठी विचारतो, पण बिलकुल चोलर क्वेश्चन आहे. ठीक आहे, नो टेन्शन. ठीक आहे, तर मित्रांनो समजलं असेल, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.